नमस्कार. मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता आपण धाराशिव येथून भेटत आहोत माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना. दादा नमस्कार. नमस्कार. आपण अशाच रेल्वेचा डेव्हलपमेंट, कृष्णा खोऱ्याचा निधीचा डेव्हलपमेंट आणि वेगवेगळे कोणते प्रकल्प धाराशिव जिल्ह्यासाठी येत आहेत याची माहिती द्यावी आणि पीक विमा संदर्भात. धाराशिव जिल्हा हा प्रामुख्याने शेतीवरती अर्थकारणासाठी अवलंबून आहे आणि या भागामध्ये उद्योग फार कमी आहेत. पाऊस चांगला झाला तर डॉक्टर साहेबांनी जे प्रचंड प्रमाणामध्ये प्रकल्प केले त्यामुळे पाणी अडलं जातं, शेतीला उपलब्ध होतं आणि परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे सगळ्यात जास्त कारखाने आणि गूळ पावडरचे युनिट आहेत. त्यामुळे पाऊस काळ चांगला असला तर अर्थकारण जे आहे ते चांगलं राहतं, सुदृढ राहतं. परंतु इतर काही उद्योग नसल्यामुळे दरडोई उत्पन्न जे आहे ते आपलं कमी आहे. आता आपला भर जो आहे तो दरडोई उत्पन्न वाढवण्यावरती आहे. तर एकीकडे शेतीचं उत्पन्न वाढवणं आणि दुसरीकडे उद्योग व्यवसाय आणणं आणि तिसरीकडे आपल्याला धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इथे उलाढाल व्हावी, आर्थिक उलाढाल व्हावी या अनुषंगाने नियोजन चाललंय. आपण रेल्वे आणण्याचा विषय जो आहे तो अतिशय ताकदीने आता हाती घेतलाय. भूसंपादनाची प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. केंद्राकडनं राज्याकडनं निधी उपलब्ध झालेला आहे आणि टेंडर प्रक्रिया देखील पहिलं फेज जे आहे धाराशिव तुळजापूर त्याचं टेंडरिंगची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल प्रत्यक्षात आणि काम साधारण 1.5 वर्षात पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आपण नियोजन केलंय. दुसरीकडे आपली एअर स्ट्रीप जी आहे रिलायन्सला दिलेली ती जरा नादुरुस्त होती, अडचणी होत्या, पण ती आता दुरुस्त केली आहे. आधीच्या प्रमाणे विमानं आता तिथे उतरू शकतील अशी आपण सोय केली आहे. नॅशनल हायवे जे आहेत, राष्ट्रीय महामार्गांचे कामं तर आपल्याला कल्पना आहे की लवकरच सुरू होणार आहे. सुरत चेन्नई हे आपल्या भागातनं जात आहे आणि नवीन जो समृद्धी महामार्ग आहे कुठून नागपूर ते गोवा जो आहे शक्तीपीठ महामार्ग तो देखील आपल्या भागातनं जातोय. त्यामुळे दळणवळणाच्या अनुषंगाने हे खूप सगळं सोयीस्कर होणार आहे. उद्योगाच्या बाबतीमध्ये MIDCने आता टेक्निकल टेक्सटाईल पार्क जाहीर केली आहे. साधारण पहिलं एक 100-125 कोटीचं टेंडर काढण्याची प्रक्रिया आता चालू आहे. रस्ते, नाल्या, लाईटची सोय करण्याच्या अनुषंगाने आणि 2 कॉन्फरन्स आपल्या झाल्यात. एका एक्झिबिशनमध्ये चर्चा झाली, 200-300 उद्योजकांनी इंटरेस्ट दाखवला आणि परवा धाराशिवलाच एक बैठक झाली, इथे काही उद्योजक आले होते. पुढच्या टप्प्यामध्ये मुंबईला राऊंड टेबल कॉन्फरन्स होईल आणि गुंतवणूकदार आणण्याचा आपला प्रयत्न आहे. कौडगावच्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कमध्ये 10-1 हजार तरी युवकांना युवतींना रोजगार उपलब्ध होईल या अनुषंगाने आपलं नियोजन आहे. त्याच्या बरोबरीने तामळवाडीला एक MIDC इंडस्ट्रियल एरिया आपण मंजूर करून घेतलाय. तिथे देखील 10-1 हजार रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे. तिथे एक फायदा वेगळा असा आहे की सोलापूरपासून एक 15 किलोमीटरवरती आहे आणि सोलापूरमधले उद्योजक त्या भागात येण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत कारण त्यांना सवलती प्रचंड मिळणार आहेत. आपल्याकडे सवलती अशा आहेत की समजा 100 रुपयाचा गुंतवणूक केली उद्योगामध्ये तर 50 रुपयाची कॅपिटल सबसिडी आहे, 100 रुपयाचं SGST म्हणजे स्टेट GST त्याचा परतावा राहणार आहे आणि जे काही त्यांनी कर्ज घेतलं असेल तर व्याजाचं 5% पैसे परत मिळणार आहे. त्यामुळे उद्योजकांसाठी सवलती मोठ्या असणार आहेत. त्यांना इथे उद्योग टाकणं सोयीस्कर ठरणार आहे. तर त्या अनुषंगाने या दोन्ही इंडस्ट्रियल एरियाचं डेव्हलपमेंट, त्याच्या व्यतिरिक्त नळदुर्गजवळ होर्टीला, कळंबमध्ये, वाशीला असं देखील नवीन MIDCचे इंडस्ट्रियल एरिया आपण विकसित करायचं ठरवलंय. तिसरा मुद्दा जो आपल्याला सांगायचा होता तो म्हणजे आपल्या धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत तुळजापूरला जवळजवळ 1300 कोटी रुपयेची गुंतवणूक करून तो पूर्ण भाग आपण विकसित करतोय. पर्यटकांची संख्या 80 लाख 1 कोटी वर्षाला सध्या आहे, ती आपल्याला 3 कोटीपर्यंत न्यायची आहे. आणि काशी किंवा आता अयोध्येचं आपण उदाहरण घेतलं तर 10 पटीने येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. तसंच आपण तुळजापूरला योग्य पद्धतीने विकास घडवू शकलो आणि ते प्रक्रिया चालूच झालेली आहे. तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतील.
आणि त्यांना इतर ठिकाणी देखील नेण्याचं आपण नियोजन करतोय. मग नळदुर्गचा किल्ला असेल, तेरसारखं ऐतिहासिक धार्मिक स्थळ असेल, वेगवेगळ्या भागामध्ये हे पर्यटक जातील, आपल्या भागात राहतील आणि दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने त्यांचं सहकार्य मिळावं यावरती आपला भर आहे. याच्यापेक्षा एक वेगळा मुद्दाही आपण घेतलाय, तो म्हणजे PMEGP, रोजगार निर्मिती योजना, CMEGP. मोठ्या प्रमाणात जवळजवळ 1,500 कुटुंबांना नवीन उद्योग किंवा अस्तित्वात असलेला उद्योग त्याची वृद्धी करण्यासाठी आपण सहकार्य करू शकलोय. म्हणजे 1,500 कुटुंब त्या अर्थाने उद्योजक किंवा व्यापारी झालेत आणि सक्षम झालेत. ते येणाऱ्या काळात 3,000चं आपलं उद्दिष्ट आहे. विश्वकर्म योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावरती आपला भर आहे. आणि स्वाभाविकच आहे की गेल्या 2 वर्षात आपलं हक्काचं सरकार, महायुतीचं सरकार आल्यापासून हे काम करताना आपल्याला पाठबळ मिळालं आणि काम यशस्वी झाल्यामुळे स्वाभाविकच आहे की समाधान देखील वाटतंय. त्यामुळे या 2 वर्षातला अनुभव बघता येणाऱ्या काळामध्ये धाराशिवचा जो चेहरामोहरा आपल्याला बदलायचा आहे तो जलद गतीने बदलेल याचा मला विश्वास आहे. आता एक कृष्णा खोऱ्याच्या संदर्भात जे अधिक तरतूद झाली, हे कामं किती दिवसात म्हणजे कोणत्या पातळीवर आहेत? कृष्णा खोऱ्याचं काम म्हणजे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प जो आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा गेम चेंजर प्रकल्प आहे. कारण काही लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये 7 TMC पाणी आपल्या भागात आणण्याचं नियोजन आहे. त्यातलं 2.24 TMC पाणी हे तुळजापूरला, उमरगा लोहाऱ्याला येणार आहे. येणाऱ्या पावसाळ्यात पाणी थांबवून आपण लिफ्ट करणार आहोत आणि इकडे रामधरा जो स्टोरेज टँक आहे तिथे पाणी या जून-जुलैमध्ये येईल, तिथनं वितरण सुरू होईल. त्यामुळे याच वर्षी त्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी मिळायला लागेल. आता टप्प्याटप्प्याने आपण पुढे जात असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक अतिशय महत्वाकांक्षी विषय हाती घेतलाय. तो म्हणजे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी जे आहे ते जे वाहून जातं ते आपण आता आपल्याकडे बोगद्याच्या माध्यमातून 100 किलोमीटरच्या बोगद्याच्या माध्यमातून इकडे वळवायचं ठरवलंय. काही पश्चिम महाराष्ट्रात पाणी दिलं जाईल आणि बरंचसं पाणी जे आहे ते मराठवाड्याला, धाराशिवला दिलं जाणार आहे. तर त्याचा अभ्यास करण्याची जबाबदारी वर्ल्ड बँकेकडे देण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या माध्यमातून 2 दौरे झालेत आणि आता तो विषय जो आहे तो हाती घेतील. त्याचा अहवाल तयार झाला की मग पुढचे टप्पे आहेत ते आपण हाती घेऊ. सर्वात महत्वाचं म्हणजे घर घर जल, याची अवस्था आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कशी आहे किंवा काय म्हणजे परत? नाही, जलजीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी देणं ही संकल्पना देशभरात राबवली जाते. आपल्या जिल्ह्यातही राबवली जाते. काही तांत्रिक अडचणी सोडल्या तर काम सुरळीत चाललंय. आता मूळ अडचण आहे ती दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याच्या उपलब्धतेची. तर पुढचे काही महिने हे आव्हानात्मक राहणार आहेत, पण प्रशासनाच्या सहकार्याने त्यांना व्यवस्थित सूचना देऊन काम करून घेऊन लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल यासाठी आमचं नियोजन राहील, प्रयत्न राहतील. धन्यवाद दादा. आपण बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मनपूर्वक मराठवाडा नेत्यांचे